मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांची पार्टी। नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप। एसआयटीद्वारे चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा। ड्रग माफिया ललित पाटील व्याधीनं त्रस्त। ललित पाटील 6 महिने 4 दिवस रुग्णालयामध्ये उपचार घेत होता। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत लेखी उत्तर सादर। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द। सोमवार किंवा मंगळवारी अमित शहांना भेटणार, अजित पवार यांची माहिती। अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। आरक्षणाबाबत काय कारवाई केली ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा। जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा। आंदोलनाची दिशा निश्चित केली तर तुमचा आमचा विषय संपला, जरांगेंचं अल्टिमेटम। लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा, त्याला 1 महिन्याची शिक्षा। भुजबळांची जरांगेंवर टीका। तर कुऱ्हाडी आणि कोयत्याची भाषा हा गुन्हा नाही का, जरांगेंचा प्रतिसवाल। संसदेतील घुसखोरी प्रकरणातला मास्टरमाइंड ललित झा दिल्लीत अटकेत। ललित झानं 4 आरोपींचे मोबाईल जाळून टाकल्याची माहिती। आणखी 2 जणही पोलिसांच्या ताब्यात। विधिमंडळ सचिवालयाच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आमदार अपात्रतेच्या निर्णयाची मुदत 30 डिसेंबरच्या ऐवजी वाढवून देण्याची मागणी। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मॅरेथॉन बैठका। आज भाजप पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबरला नागपूरमध्ये राहुल गांधींची सभा। आजच्या बैठकीत सभेच्या तयारीचा आढावा घेणार। मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा कुंभमेळ्याची जबाबदारी। 2026 आणि 27 साली नाशिकमध्ये भरणार कुंभमेळा। दादा भुसेंना सहअध्यक्षपदावरती समाधान मानावं लागणार। अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका। अंधेरीतल्या बेलव्यू रुग्णालयात उपचार सुरू। प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।